विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्य यामध्ये आपण आज व्यवस्थापनातील एक सर्व प्रमुख कार्य म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन या कार्याविषयीची माहिती घेणार आहोत। तर व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये कर्मचारी व्यवस्थापन ज्याला आपण स्टाफिंग म्हणतो याचं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण अनन्यसाधारण असं हे कर्मचारी व्यवस्थापनाचं व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीतील योगदान आहे। तर व्यवसायाची ओळखच मुळात कर्मचाऱ्यामुळे होत असते, कारण कर्मचारी हा एकमेव व्यवसायातला अभौतिक घटक आहे, सजीव घटक आहे, मानवी घटक आहे, ज्याला स्वतःची मतं आहेत, भावना आहेत, विचार आहेत। प्रसंगी एखाद्याचं मत पटलं नाही तर तो विरोध करू शकतो किंवा व्यवसायाच्या धोरणाला जर कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर कर्मचारी प्रसंगी असहकार्य सुद्धा करू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग की कोणताही कर्मचारी व्यवसायामध्ये नियुक्त केल्यानंतर त्या व्यवसायामध्ये तो कर्मचारी किमान निवृत्त होईपर्यंत म्हणजे 25 ते 30 वर्ष तो कर्मचारी त्या व्यवसायाला सेवा देत असतो। मग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना जर चूक झाली, कर्मचाऱ्यांना न्याय देताना जर चूक झाली तर त्या कर्मचाऱ्याचे जे काही परिणाम असतील हे परिणाम त्या व्यवसायाला पुढील तो कर्मचारी निवृत्त होईपर्यंत भोगावे लागतात। आणि कोणत्याही व्यवसायाची ओळखच मुळात ही व्यवसायाची इमारत, व्यवसायाचं भांडवल, व्यवसायाच्या उत्पादनाचा दर्जा याच्यावरून त्या व्यवसायाची प्रतिमा तयार होत नाही, तर व्यवसायातील कर्मचाऱ्यांचं आचरण, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, व्यवसायातील कर्मचाऱ्याची व्यवसायावरील निष्ठा यासारख्या वेगवेगळ्या घटकावरून व्यवसायाची प्रतिमा निर्माण होत असते, व्यवसायाचा नावलौकिक वाढत असतो आणि या वाढलेल्या नावलौकिकाचा फायदा व्यवसायाबरोबरच कर्मचाऱ्यांना सुद्धा होत असतो। म्हणून कर्मचारी व्यवस्थापन हे व्यवस्थापकाला कराव्या लागणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यापैकी एक आहे। तर साधारणपणे कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, तर साध्या आणि सोप्या शब्दामध्ये कर्मचारी व्यवस्थापनाचा अर्थ आपल्याला सांगता येतो की कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे योग्य पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांच्या भरतीची योग्य पद्धत अवलंबणे, योग्य पद्धतीने त्यांची निवड करणे, योग्य पद्धतीने त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपवणे, योग्य पद्धतीने मोबदला देणे, योग्य पद्धतीने मूल्यमापन करणे व यातून व्यवसायाचा आणि कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यवस्थापकाकडून जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नाला आपण कर्मचारी व्यवस्थापन असं म्हणतो। मग कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्याची बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा वापर करून व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वोत्तम वापर करून घेण्यावर, त्यांना टिकवून ठेवण्यावर आणि त्यांचे प्रशिक्षण व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर कर्मचारी कार्यात अधिक भर दिला जातो। थोडक्यात कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाच्या योजनांची अंमलबजावणी करणे होय। त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या व्याख्या विचारात घेत असताना
ल्युथर गुलिक यांच्या मते कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्याच्या कार्याशी निगडित कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या एस बेंजामिन यांची, की एस बेंजामिन कर्मचारी व्यवस्थापनाची व्याख्या करताना असं म्हणतात की कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया योग्य कर्मचारी ओळखणे, त्यांची पारख करणे, योग्य ठिकाणी रुजू करणे, योग्य पद्धतीने मूल्यांकन करणे आणि कामासंदर्भात मार्गदर्शन करणे या सर्वांमध्ये गुंतलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कर्मचारी व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये व्यवस्थापक कर्मचारी ओळखतो, कर्मचाऱ्यांची पारख करतो, योग्य कामासाठी त्यांची नेमणूक करतो, योग्य पद्धतीने त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करतो आणि कामासंदर्भात मार्गदर्शन करतो. तेव्हा ह्या सर्व कार्याला, या सर्व प्रक्रियांना एकत्रितपणे कर्मचारी व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आता व्यवसायातील कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व विचारात घेत असताना आपण प्रस्तावनेमध्येच हा भाग विचारात घेतलेला आहे की कर्मचारी हा व्यवसायातील एकमेव सजीव घटक आहे. त्याला स्वतःची मतं आहेत, भावना आहेत, विचार आहेत. प्रसंगी तो व्यवस्थापनाला सुद्धा विरोध करतो. गरज पडली तर तो नोकरी सोडून सुद्धा देतो. म्हणून कर्मचाऱ्यांचं व्यवसायाच्या धोरणाला सहकार्य मिळविण्यासाठी योग्य पद्धतीने कर्मचारी व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. व व्यवसायातील कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व विचारात घेत असताना आपल्याला पहिला मुद्दा विचारात घ्यावा लागेल, तो म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनामुळे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य निर्माण होतं. आता व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्याला ज्या भौतिक आणि अभौतिक घटकांची आवश्यकता असते, यामध्ये संघटन आहे, समन्वय आहे, संचालन आहे, निर्देशन आहे, नियंत्रण आहे. ही व्यवस्थापकाला कार्य करावी लागतात. परंतु ही कार्य करीत असताना व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी व्यवस्थापकाला भौतिक घटकाबरोबरच मानवी घटकांचं सुद्धा संघटन करावं लागतं, योग्य पद्धतीने व्यवस्थापन करावं लागतं. मग व्यवसायाचे जे सगळे भौतिक घटक आहेत, भांडवल आहे, कच्चा माल आहे, इमारत आहे, यंत्रसामुग्री आहे, तर या सर्व घटकांना कार्यान्वित करण्याची क्षमता ही फक्त कर्मचारी व्यवस्थापनामध्ये आहे, व्यवसायाच्या कर्मचाऱ्यामध्ये आहे. कारण व्यवसायाची सगळी साधनं आहेत, परंतु या साधनांना प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवायचं असेल तर कर्मचाऱ्याशिवाय ही साधने उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने कार्यप्रवृत्त झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन ही व्यवस्थापकाला कराव्या लागणाऱ्या सर्वच कार्याची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं. सक्षम कार्यशक्ती, उत्पादन, विक्री आणि वित्त या कार्यामध्ये प्रभावीपणा आणण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. कारण व्यवस्थापनाच्या सर्व स्तरात, व्यवसायाच्या सर्व विभागात उद्दिष्टपूर्तीसाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कार्यात कर्मचारी व्यवस्थापनाशिवाय अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून ही सर्व कार्ये जर प्रत्यक्ष सुरू झाली नाहीत तर व्यवस्थापनाचं कार्य सुद्धा प्रभावीपणे चालतं असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून प्रभावी व्यवस्थापकीय कार्य निर्माण करण्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यानंतर मानवी संसाधनाचा पर्याप्त वापर.
व्यवसायामध्ये जे मनुष्यबळ आहे, या मानवी शक्तीचा, या मनुष्यबळाचा प्रभावी वापर करणं हे व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जसं आपण या अगोदर विचारात घेतलं की कर्मचारी व्यवस्थापनामध्ये जर मनुष्यबळाचं योग्य पद्धतीने आपण नियोजन केलं नाही तर मनुष्यबळ हे वाया जाण्याची भीती असते. कारण श्रम याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर श्रम हे साठविता येत नाही. कर्मचारी जेव्हा व्यवसायामध्ये येतील त्यावेळेला त्या कर्मचाऱ्यांनी काम केलं तरी किंवा काम नाही केलं तरी त्यांना जो किमान मोबदला द्यायचा आहे हा किमान मोबदला द्यावाच लागतो. आणि केवळ कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे व्यवसायावर अवलंबून असणारे जे व्यवसायाचे विविध घटक आहेत या घटकांची सुद्धा उद्दिष्टे साध्य होत नाहीत. कारण कर्मचारीच कामाला नसतील तर व्यवसायाला नफा मिळणार नाही. व्यवसायाला नफा मिळणार नाही म्हणजे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळणार नाही. ग्राहकांना योग्य किमतीत दर्जेदार वस्तू मिळणार नाहीत. सरकारला टॅक्स मिळणार नाही. संयोजकाला नफा मिळणार नाही. म्हणून ही सगळी उद्दिष्टपूर्ती ही केवळ मनुष्यबळावर अवलंबून आहे. म्हणून कर्मचारी व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकाला जे प्रमुख कार्य करावं लागतं, ज्यात कर्मचारी भरती, कर्मचारी निवड, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, योग्य मोबदला, प्रशिक्षण आणि विकास इत्यादी बाबतीत विशेष काळजी घेण्याचं काम कर्मचारी व्यवस्थापनामध्ये केलं जातं. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन ही मानवी संसाधनाचा पर्याप्त वापर करणे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढविणे यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यानंतरचं कर्मचारी व्यवस्थापनातील महत्त्व म्हणजे सहसंबंध निर्माण होतात. की कर्मचारी व्यवस्थापनामध्ये आपण काय करतो की कर्मचाऱ्यांची योग्य पद्धतीने भरती करतो, योग्य पद्धतीने निवड करतो, त्यांना त्यांची कौशल्य, पात्रता, अनुभव आणि पद याच्यानुसार योग्य जबाबदारी सोपवतो. परिणामी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि या सलोख्याच्या संबंधातून सुसंवाद आणि व्यवस्थापनातील समन्वय निर्माण करणे कर्मचारी व्यवस्थापनामुळे शक्य होते. कारण कर्मचारी व्यवस्थापन जर नसेल तर कर्मचाऱ्यामध्ये विसंवाद निर्माण होईल. अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण राहणार नाहीत आणि मग कर्मचारी, अधिकारी कर्मचारी किंवा व्यवस्थापन कर्मचारी यांच्यामध्ये सुसंवाद नसेल, मतभेद असतील, चांगले संबंध नसतील तर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाहीत. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन हे सुसंबंध निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यानंतर मानवी संसाधनाचा विकास करण्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. तर साधारणपणे आपल्याला विचार करावा लागेल की मानवी संसाधनाचा विकास म्हणजे काय. आता मानवी संसाधन किंवा मनुष्यबळ किंवा व्यवसायातील कर्मचारी यांचा विकास याचा जेव्हा आपण बारकाईने विचार करतो त्यावेळेला कोणत्याही कर्मचारी वर्गाचा उद्देश हा केवळ आपण केलेल्या कामाचा मोबदला घेणे हा नसतो. एखाद्या व्यवसायामध्ये जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी पत्करतो त्यावेळेला त्या व्यवसायाचा विकास करणं हे उद्दिष्ट जितके त्याच्या डोळ्यासमोर असतं त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक मोठं उद्दिष्ट मानव संसाधनाचा विकास करणं
हे त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यासमोर असतं. मग मानव संशोधनाचा विकास करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हे सर्वप्रथम गुणवत्तेच्या आधारे कर्मचाऱ्याची भरती करावी लागेल. गुणवत्तेच्या आधारे त्याला योग्य ती जबाबदारी सोपवावी लागेल. गुणवत्तेच्या आधारे त्याच्या कार्याचं मूल्यमापन करावं लागेल आणि गुणवत्तेच्याच आधारे त्या कर्मचाऱ्याची बढती करावी लागेल. म्हणजे एखादा कर्मचारी व्यवसायामध्ये नोकरी स्वीकारतो म्हणजे तो त्याची जी काही स्वप्न आहेत, त्याच्या जी काही आकांक्षा आहेत, इच्छा आहेत, या इच्छा सुद्धा तो आपल्या नोकरीच्या माध्यमातून पूर्ण करीत असतो किंवा पूर्ण करण्याचा मानस तो ठेवत असतो. मग त्याच्या आकांक्षा, त्याची स्वप्न, त्याचं करिअर हे जर आपला प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर आपल्या कर्मचारी समूहापैकी कोणते कर्मचारी उच्च आशावादी आहेत? बऱ्याच वेळेला केवळ मजबुरी म्हणून कर्मचारी एखाद्या पदाची नोकरी स्वीकारतात. मग त्या पदापेक्षा कितीतरी पटीनं अधिक त्यांच्याकडे पात्रता आहे, ॲबिलिटी असते, त्यांच्या पॅशन्स असतात. मग त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना योग्य वेळेला प्रमोशन देऊन त्यांची बढती करून जर गुणवत्तेच्या आधारे आपण योग्य कर्मचाऱ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार पद निर्माण करून दिली तर त्या व्यवसायामध्ये एक कार्यसंस्कृती निर्माण होते की या व्यवसायामध्ये गुणवत्तेला महत्त्व आहे, गुणवत्तेची दखल घेतली जाते. कार्यक्षम कर्मचारी आणि अकार्यक्षम कर्मचारी यांच्यामध्ये वर्गीकरण करण्याचा एकमेव आधार हा गुणवत्ता आहे, याचा विश्वास संबंधित कर्मचाऱ्यामध्ये निर्माण होतो आणि मग त्यातून कर्मचारी व्यवस्थापन हे अधिक सुलभ होऊ शकतं. म्हणून व्यवसायातील मनुष्यबळाचा जर विकास करायचा असेल तर कर्मचारी व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यानंतर तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा पर्याप्त वापर करण्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कारण का की व्यवसायाच्या तंत्रज्ञानामध्ये, व्यवसायाच्या उत्पादनाच्या पद्धतीमध्ये, व्यवसायाच्या कच्च्या मालाच्या पर्यायामध्ये जर बदल करावा लागला तर हा बदल सर्वप्रथम कर्मचाऱ्यांनी स्वीकारणं आवश्यक असतं. व्यवसायाच्या व्यवस्थापनानं धोरणं आखली आणि व्यवसायाच्या तंत्रज्ञानामध्ये बदल करण्याचं ठरविलं, परंतु या तंत्रज्ञानाच्या बदलाची अंमलबजावणी मात्र व्यवसायातील कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे. आपल्याला उदाहरण देता येईल की समजा व्यवसायाची सर्व कार्य ही टायपिंग मशीनच्या साह्याने केली जात असतील, व्यवस्थापनानं निर्णय घेतला की आता व्यवसायाचं संगणकीकरण करायचं, सगळे व्यवसाय आणि व्यवसायाचं दैनंदिन कामकाज हे कम्प्युटराइज्ड करायचं आहे. आता व्यवस्थापन काय करू शकतं? भांडवल निर्माण करून देऊ शकतं, संगणक सेट निर्माण करून देऊ शकतं, परंतु ते संगणक सेट ऑपरेट करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रसंगी प्रशिक्षणही देऊ शकतं. परंतु या तंत्रज्ञानामध्ये जो बदल झाला, या बदलाला स्वीकारण्याची पूर्ण क्षमता, तयारी जर कर्मचारी व्यवस्थापनामध्ये नसेल, कर्मचाऱ्यामध्ये नसेल, तर संगणकासाठी भांडवल उपलब्ध करून देणे, संगणक सेट उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, या सर्व बाबी या अर्थहीन बनतात जर कर्मचारी या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करीत नसतील तर. म्हणून प्रत्येक कर्मचारी समूहानं तंत्रज्ञान आणि इतर संसाधनातील बदलांना स्वीकारायचा असेल, त्यांचा पर्याप्त वापर करायचा असेल
आणि व्यवसायाची स्पर्धाशक्ती वाढवून व्यवसायाच्या उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादकता यात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करायचा असेल तर या कार्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन ही अतिशय अहम भूमिका, महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कारण तंत्रज्ञान आणि संसाधनाचा वापर करणंच मुळात कर्मचारी व्यवस्थापनामुळे सुरुवात होत असते. जर कर्मचारी व्यवस्थापनच आपल्याकडे प्रभावी नसेल तर व्यवसायातलं तंत्रज्ञान आणि संसाधने याचा पर्याप्त वापर करणं कर्मचाऱ्याच्या योग्य कर्मचारी व्यवस्थापनामुळेच शक्य होतं. म्हणून तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा पर्याप्त वापर करणे कर्मचारी व्यवस्थापनामुळे शक्य होत असते. त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनामुळे व्यवसायाची कार्यक्षमता वाढते. जसं आता आपण विचार केला की व्यवसायाची कार्यक्षमता वाढविण्याला किंवा कार्यक्षमता कमी करण्याला जर एकमेव घटक कारणीभूत जर कोणता असेल तर कर्मचाऱ्यांची योग्य पद्धतीने भरती न करणे, कर्मचाऱ्याला योग्य पद्धतीने कामाचं वाटप न करणे, त्याला त्याच्या कामानुसार मोबदला न देणे, त्याच्या कामाचं योग्य पद्धतीने मूल्यमापन न करणे आणि बढतीच्या वेळेला जे आवश्यक निकष आहेत या निकषांचा अवलंब न करणे ही विविध कारणं कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी करतात. परंतु कर्मचारी व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांची योग्य पद्धतीने भरती होते, योग्य पद्धतीने निवड होते, कर्मचाऱ्याची पात्रता, पद, अनुभव आणि कौशल्य विचारात घेऊन त्यांना कामाचं वाटप केलं जाते, त्यांच्या कामाचं योग्य पद्धतीने मूल्यमापन केलं जाते आणि या मूल्यमापनाच्या आधारेच कर्मचाऱ्यांचं प्रमोशन केलं जाते. कर्मचारी जेव्हा प्रमोशनातून नवीन पदावर कामासाठी जातो त्यावेळेला त्या कर्मचाऱ्यांच्या त्या नवीन कामाचं शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा राबविले जातात. परिणामी व्यवसायास कार्यक्षम आणि प्रशिक्षित कर्मचारी मिळतात. त्यातून व्यवसायाची कार्यक्षमता वाढत असते. त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनामध्ये दीर्घकालीन परिणाम साध्य करता येतात. आता दीर्घकालीन परिणाम म्हणजे काय की जसं आपण विचार केला की कर्मचारी हे व्यवसायामध्ये निवृत्त होईपर्यंत काम करत असतात. म्हणजे एखादा कर्मचारी एखाद्या व्यवसायामध्ये किमान 25-30 वर्ष त्याच्या नोकरीच्या कालावधीनुसार काम करीत असतो आणि एवढ्या कालावधीमध्ये जर आपण त्याला योग्य पद्धतीनं न्याय दिला नाही तर तो कर्मचारी त्या व्यवसायाला तितकाच काळ सहन करावा लागतो. मग व्यवसायामध्ये एक चांगली कार्यसंस्कृती निर्माण करायची असेल तर कर्मचारी व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. कारण चांगली कार्यसंस्कृती निर्माण करायची असेल, कार्यक्षम कर्मचारी निर्माण करायचे असतील तर त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत या अपेक्षांकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणून प्रत्येक व्यवस्थापकानं कर्मचारी व्यवस्थापनाचं कार्य करताना प्रभावी कर्मचारी व्यवस्थापन कार्यामुळे व्यवसायास कार्यक्षम आणि कुशल कर्मचारी मिळतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण का जर कर्मचारी व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने केलेलं असेल, कर्मचारी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं म्हणजे आपण काय केलेलं आहे, योग्य पद्धतीने भरती केलेली आहे, योग्य पद्धतीने निवड केलेली आहे, कामाचं अचूक मूल्यमापन केलेलं आहे आणि योग्य कर्मचाऱ्याला प्रमोशनसाठी शिफारस केलेली आहे. म्हणजे त्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी जाणीव निर्माण होते की आपल्या गुणवत्तेची दखल, आपल्या कार्यक्षमतेची दखल या व्यवसायामध्ये घेतली जाते आणि मग तो कर्मचारी त्या व्यवसायाला कार्यक्षमतेने सेवा देत असतो. जर कर्मचारी दुखावला गेला,
जर कर्मचारी कुठेतरी गुणवत्तेच्या आधारे विचार न करता इतर कारणांचा विचार करून डावलला गेला तर त्या कर्मचाऱ्यांच्या मनात व्यवसायाविषयीची निष्ठा राहत नाही. कर्मचारी व्यवसायात कार्यक्षमतेने काम करीत नाही. म्हणून जर व्यवसायामध्ये चांगलं कर्मचारी व्यवस्थापन असेल तर त्या व्यवसायातील कर्मचारी दीर्घकाळापर्यंत कार्यक्षमतेने, पूर्ण क्षमतेने संसाधनाचा पर्याप्त वापर करून व्यवसायाच्या उद्दिष्टांसाठी प्रयत्न करतात. म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन हे कार्यक्षमतेवर दीर्घकालीन आणि सकारात्मक परिणाम करीत असते. त्यानंतर आवश्यक योगदान देणे सुद्धा कर्मचारी व्यवस्थापनामुळे शक्य होतं. कर्मचारी व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांच्या विकासातून व्यवसायाच्या विस्ताराची निश्चिती होते. परिणामी व्यवसाय भविष्यकालीन आव्हाने पेलण्यास सक्षम बनतो. असं म्हटलं जातं की व्यवसायाची सर्वात महत्त्वाची संपत्ती जर कोणती असेल तर ते व्यवसायाचे कर्मचारी. कारण एखाद्या वेळेस भांडवल, कच्चा माल, यंत्रसामुग्री व इतर साधने कमी असतील तर आपल्याला ॲडजस्ट करता येतील. परंतु जर कर्मचाऱ्यामध्ये कमतरता असेल तर ही कमतरता कोणत्याही इतर पर्यायी घटकानं भरून काढता येत नाही. म्हणून कर्मचाऱ्यांच्या विकासातून व्यवसायाच्या विस्ताराची निश्चिती याच्यावर जोपर्यंत व्यवसाय आणि संघटना विश्वास ठेवत नाही तोपर्यंत व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर व्यवसायाच्या भविष्यकालीन व्यवस्थापनाची जी गरज आहे ही भविष्यकालीन व्यवस्थापनाची गरज सुद्धा उत्कृष्ट किंवा प्रभावी कर्मचारी व्यवस्थापन कार्यच भरून काढत असतं. कारण कोणत्याही व्यवसायाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर व्यवसायाचे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत हे उच्च पदस्थ अधिकारी आयात करणं, इम्पोर्ट करणं व्यवसायाला कधीही परवडणारं नसतं. मग व्यावसायिकाने काय केलं पाहिजे की आपल्या कर्मचाऱ्यापैकीच कोणता कर्मचारी भविष्यकाळामध्ये आपल्या व्यवसायामध्ये जी आव्हाने निर्माण होऊ शकतात ही आव्हाने पेलण्यासाठी सक्षम आहे हे व्यवस्थापनानं हेरलं पाहिजे, शोधलं पाहिजे. आणि मग आपल्या कर्मचाऱ्यातील काही निवडक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचं प्रमोशन करून त्या उच्च पदापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे एखादा कर्मचारी जेव्हा अगदी बॉटम लेवल पासून, ग्राउंड लेवल पासून सर्व पद उपभोगून जेव्हा तो उच्च स्तरावर जातो तेव्हा त्या कर्मचाऱ्याला व्यवसायाची खडानखडा माहिती होती. कर्मचाऱ्यांची मानसिकता त्याला समजते. परिणामी तो अधिकारी कर्मचारी कल्याण आणि व्यवसायाची उद्दिष्टपूर्ती याच्यामध्ये योग्य समन्वय निर्माण करण्यात यशस्वी होतात. म्हणून व्यवसायाच्या भविष्यकालीन आव्हाने पेलण्यासाठी व्यवसायाला सक्षम बनविणे आणि व्यवसायाची भविष्यकालीन अधिकाऱ्यांची गरज पूर्ण करणे या दोन्ही कार्यासाठी आवश्यक योगदान देण्यास कर्मचारी व्यवस्थापन ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यास कामाचे समाधान मिळते. की कामाचं समाधान का मिळतं? कारण कर्मचाऱ्यामध्ये एक विश्वास आहे. विश्वास कशाचा? की माझी निवड ही केवळ गुणवत्तेच्या आधारे झालेली आहे. माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे त्याचा आधार ही गुणवत्ताच आहे. माझ्या कार्याचं जे मूल्यमापन होते ते गुणवत्तेच्या आधारे होते आणि व्यवसायातील प्रमोशन सुद्धा केवळ गुणवत्तेच्या आधारावर होते. याचा विश्वास उत्कृष्ट कर्मचारी व्यवस्थापन कार्यामुळे कर्मचाऱ्यांना
येतो. याशिवाय प्रभावी कर्मचारी व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा देणे सुद्धा शक्य होते. याचा परिणाम काय होतो की कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, कर्मचाऱ्यांचं कामाबद्दलचं समाधान वाढतं, त्याची मानसिकता सकारात्मक बनते आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता सकारात्मक बनली की मग कर्मचारी व्यवसाय आणि आपण वेगळं मानत नाही. कारण सध्या परिस्थितीमध्ये कर्मचारी वर्गामध्ये सगळ्यात औद्योगिक क्षेत्राची अडचण कोणती असेल तर व्यवसायावर निष्ठा असणारा कर्मचारी, व्यवसायाला आपलं करिअर मानणारा कर्मचारी, व्यवसायाला आपलं सर्वस्व मानणारा कर्मचारी आज दुरापास्त झालेला आहे, कमी झालेला आहे. आणि याच्या विरुद्ध बाजूला जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला भरती, निवड, प्रशिक्षण, प्रमोशन याच्यामध्ये जो गैरमार्ग वापरला जातो, गुणवत्ता डावलून, योग्य कर्मचारी नाकारून जेव्हा जातीवाद, नातेसंबंध किंवा गटबाजी इत्यादींना थारा देऊन चुकीच्या व्यक्तीचं प्रमोशन केलं जातं, चुकीच्या व्यक्तीची प्रमोशनसाठी निवड केली जाते, तेव्हा इतर कर्मचाऱ्यामध्ये व्यवस्थापनाबद्दल, व्यवसायाबद्दल द्वेष निर्माण होतो आणि त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं समाधान मिळत नाही. म्हणून प्रभावी कर्मचारी व्यवस्थापनामुळे प्रशिक्षण व विकास कार्यक्रम, योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्वती इत्यादी शक्य होते. परिणामी त्यांना कामाचे अधिकतम समाधान मिळते आणि मग तो कर्मचारी व्यवसायामध्ये आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य करीत असतो. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सुसंवाद निर्माण राहतो. कर्मचारी व्यवस्थापन जर चांगलं असेल तर गुणवत्तेच्या आधारे भरती व निवड केली जाते. तसेच त्यांच्या कामगिरीचे गुणवत्तेच्या आधारावरच अचूक मूल्यमापन करून योग्य कर्मचाऱ्याला भरतीसाठी शिफारस केली जाते आणि जो कर्मचारी अकार्यक्षम आहे त्या कर्मचाऱ्यासाठी प्रसंगी शिक्षेची तरतूद सुद्धा केली जाते. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये एक विश्वास आहे की मला व्यवसायाकडून जे काही मिळते ते माझ्या क्षमतेनुसार मिळते, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत नाही ही भावना त्या कर्मचाऱ्यामध्ये निर्माण होते. परिणामी व्यवसायात शांतता आणि सुसंवाद निर्माण करण्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्मचारी व्यवस्थापन या कार्यामध्ये आपण कर्मचारी व्यवस्थापनाचा अर्थ, त्याची व्याख्या आणि कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व, ज्यात प्रभावी व्यवस्थापकीय कार्य, मानवी संसाधनाचा प्रभावी वापर, सहसंबंध निर्माण होतात, मानवी संसाधनाचा विकास होतो, तंत्रज्ञान आणि इतर साधनांचा प्रभावी वापर करता येतो, कार्यक्षमता वाढते, दीर्घकालीन परिणाम साध्य करता येतात, आवश्यक योगदान मिळविता येते, कामाचे समाधान मिळविता येते आणि सुसंवाद निर्माण होतो. या वेगवेगळ्या कर्मचारी व्यवस्थापनाच्या 10 महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण विचार केलेला आहे आणि या ठिकाणी कर्मचारी व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचं अतिशय महत्त्वाचं कार्य संपलेलं आहे. धन्यवाद.